कायदा सर्वांसाठी समान आहे याचे एक उदाहरण पुण्यातील फॅमिली कोर्टामधून पुढे आलेलं आहे। एका पोलीस कर्मचाऱ्यानं पोटगीची रक्कम न भरल्यामुळे न्यायालयाने त्याला थेटपणे कारावासाची शिक्षा जी आहे ती सुनावलेली होती। आणि याच विषयी बोलण्यासाठी पीडित महिलेची अर्थात पत्नीची बाजू ज्यांनी न्यायालयामध्ये लढवली होती त्या ॲडव्होकेट नीता भवर आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशीच आपण समजावून घेऊयात की हे सगळं प्रकरण काय होतं आणि कशा पद्धतीने हा जो पोलीस होता त्याला न्यायालयाने का कारागृहाची शिक्षा जी आहे ती सुनावलेली होती। मॅडम काय सांगाल, नेमकं काय प्रकरण होतं आणि हे तुमच्याकडे कधी आलं होतं? सदरचं प्रकरण जे आहे हे सन 2024 मध्ये आलं होतं। दोघांचंही लव्ह मॅरेज होतं। दोघांचं लव्ह मॅरेज असताना एकत्र राहत होते। एकत्र राहत असताना त्यांना एक मुलगाही झाला। मुलगा जो आहे तो वयवर्ष 12 वर्षाचा होता। 12 वर्ष म्हणजे ह्यांचा व्यवस्थित संसार सुरू झाला। बट इंस्टाग्रामवरनं जे पोलीस कर्मचारी आहेत तर ते पोलीस कर्मचाऱ्यांना इंस्टाग्रामवरनं एक महिला भेटली की तिच्याशी संपर्क आणि बोलणं हे इतक्या मोठ्या प्रमाणात झालं की त्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू झालं। ह्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे त्यांनी पत्नी आणि मुलाकडे दुर्लक्ष केलं आणि काही कारण नसताना विनाकारण एक दिवस तिला मारहाण करून ते घर सोडून गेले। घर सोडून गेल्यानंतर ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणचा त्यांनी पत्ताही दिला नाही आणि त्याच्यानंतर तिच्याकडे वेगवेगळे लोक पाठवायचे, तिला दबाव आणायला लागले आणि तिला शिवीगाळ करायला लागले। हा प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की सरतेशेवटी तिनं वकिलांकडे येऊन मेहरबान न्यायालयात दावा दाखल करण्याशिवाय तिच्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता। त्याच्यानंतर आम्ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली। मीनवाईल पतीनंही डायव्होर्स पिटिशन मेहरबान फॅमिली कोर्टात दाखल केलं। जेव्हा मेहरबान फॅमिली कोर्टात हे प्रकरण दाखल केलं त्याच वेळेस जो पुरुष आहे कर्मचारी त्यानं हेतुपुरस्पर असाही अर्ज दिला की महिलेनं त्याच्या कामाच्या ठिकाणी जावं नाही, जेणेकरून तो जे काही काळेधंदे करतोय त्या गोष्टी अंधारातच राहतील। पण मीनवाईल डोमेस्टिक व्हायलन्समध्ये आम्ही अंतरिम पोटगीचा अर्ज दाखल केला आणि आम्हाला पोटगी मंजूर झाली। पोटगी मंजूर झाल्यानंतर मेहरबान न्यायालयाने जसे मेहरबान सुप्रीम कोर्टाचे काही गाईडलाईन्स आहे याच्यानुसार की दोन्ही पक्षकारांनी एकत्र येऊन मिडिएशनला तरी जावं, या कामी जे पोलीस कर्मचारी होते म्हणजे जे जाब देणार आहेत तर त्यांच्या वकिलांना वेळोवेळी सूचना दिली। असे टोटल 12 ते 13 तारखा त्यांनी मेहरबान न्यायालयात हजर होणं जे आहे ते कटाक्षानं टाळलं। ते टाळल्यानंतर आणि शिवाय जी पोटगीची थकबाकी रक्कम आहे ती भरण्याचे ते टाळाटाळ करू लागले। मग त्याच्यानंतर पहिली फक्त एक रक्कम त्यांनी पे केली आणि त्याच्यानंतर ते करतच नव्हते। मग सरतेशेवटी हा यांचा जो सगळा कंडक्ट आहे तो बघता आम्ही पकड वॉरंटचा अर्ज दिला। पकड वॉरंटचा अर्ज दिल्यानंतर त्यांना मेहरबान न्यायालयानं त्याबाबतची सूचना दिली आणि त्यांना ताब्यात घेतलं गेलं आणि 3 महिन्यासाठी त्यांचं निलंबन देखील झालेलं आहे। असं त्या कर्मचाऱ्यानं जेव्हा त्याला कारागृहात पाठवलं, कारागृहात पाठवल्यानंतर पत्नी होती आणि नंतर तिनं आमच्याशी कन्सल्टिंग केलं आणि आम्हालाही कुठेतरी वाटतं की कोणाचं लग्न तुटू नये, तर त्याच्यानंतर मी तिला सजेशन दिलं तू जाऊन त्याला तुरुंगात जाऊन भेटून घे। तिनं जाऊन भेटली सुद्धा। ज्या दिवशी त्यानं पूर्ण पैसे पे केले, म्हणजे बाकीच्या नॉर्मल केसेसमध्ये असं होतं की काही रक्कम भरून मग नंतर रिलीज हे करतात, पण त्यानं स्वतः तो कारागृहात गेल्यानंतर त्याच्या वकिलांमार्फत पूर्ण रक्कम त्यानं मेहरबान न्यायालयात भरली आणि त्याच दिवशी ही जाऊन ज्या दिवशी तो रिलीज होणार होता तर त्या दिवशी जाऊन त्यालाही भेटली। त्यावेळेस त्यानं तिच्याशी हे सगळं सांगितलं आणि समहाऊ कुठेतरी ह्या घटनेनंतर त्यानं तिला सकारात्मक प्रतिसादही दिलेला आहे की काही ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका परत होणार नाही। मी आता सकारात्मक नात्याकडे आणि कुटुंबाच्या जबाबदारीकडे बघतो। त्याच वेळेस त्यानं तिला ही माहिती दिली की 3 महिन्यासाठी त्याचं निलंबन झालेलं आहे, पण ही त्यानं तिला तोंडी माहिती दिलेली आहे। त्याच्यामुळे त्याची एक्झॅक्ट ही माहिती अजूनही कागदोपत्री आम्हाला मिळालेली नाही आहे। बट समहाऊ आम्ही हॅपी आहोत की ह्या कारणास्तवे का होईना पण एक फॅमिली परत पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी आणि परत सुखी संसार करण्यासाठीचा प्रतिकार म्हणजे सकारात्मक प्रयत्न करते। मॅडम कशा पद्धतीने हा जो पोलीस कर्मचारी होता हा तुम्ही जसं सांगितलं की महिलांकडे काही लोक पाठवून दबाव आणायचा, कशा पद्धतीचा दबाव होता? म्हणजे डायव्होर्स घेण्यासाठी दबाव होता की कशासाठी? त्याचं तेच होतं कारण की हिचं जे आहे माहेरचं घर हे घर नव्हतं, ते पोलीस क्वार्टर्समध्येही राहत नव्हते। हिच्या भावाचं जे काही घर होतं तर त्याच्यात गेले कित्येक वर्ष त्यांचा संसार चालू होता। तर त्या दरम्यान तो असं करायचा की हिच्यावरती दबाव तंत्र म्हणजे ज्या कोणत्या बाईसाठी
त्यांना हा सगळा प्रकार केलाय. मे बी ती त्याला प्रेशराईज करत असेल की आता आपण लग्न करूयात, लवकरात लवकर तू घटस्फोट घे वगैरे. तर ते कथाकथित कोणी लोक असायचे जे हिला ओळखीचेही नसायचे, अशा लोकांना ते घरी पाठवायचे आणि ते लोक हिच्यावरती दबाव तंत्र हे करायचे की लवकरात लवकर त्याला घटस्फोट दे, तू नाही दिला तर तुला आम्ही बघून घेतो, असं करतो तसं करतो, असं व्हायचं. तर मीनवाईल तिनं 498ची केसही त्याच्या विरुद्ध दाखल केलेली होती. मॅडम, तुम्ही कशा पद्धतीची केस म्हणजे न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता आणि जो पोलीस कर्मचारी होती त्यांनी डायव्होर्ससाठी दाखल केला होता आणि तुम्ही कशासाठी केलं? आम्ही कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल केलेला होता, म्हणजे ज्यात आमची मागणी घटस्फोटाचीही नव्हती आणि नांदायला जाण्याचीही नव्हती. आमच्यावरती जी काही हिंसा झाली, म्हणजे मारहाण झाली, आर्थिक नुकसान झालं, याच्यामध्ये जेव्हा एकत्र संसार यांनी गेले कित्येक वर्ष केलेलं आहे, त्यावेळेस एक मुलगा आहे त्याच्या भवितव्याकडे बघून आणि पती हा पोलीस खात्यात आहे त्याच्यामुळे येणाऱ्या अमाऊंटकडे बघून, कारण की ही गृहिणी होती, ही कुठेही काम करत नव्हती, तर मुलाचं काहीतरी भवितव्य असावं, स्वतःचंही भवितव्य असावं, कारण की ह्यांना स्वतःचं घर नव्हतं. म्हणून एका ठिकाणी त्यांनी एक मिळकत विकत घेतलेली होती. ती मिळकत विकत घेताना हिची काही जे स्त्रीधन आपण म्हणतो ते स्त्रीधन तिनं त्याला दिलेलं होतं. तर एवढं सगळं देऊन मग ते त्यानं घाणवट वगैरे ठेवलं. मग ती मिळकत विकत घेतली. मग ती मिळकत विकत घेतली आणि या अशा पद्धतीनं सगळं असताना त्या मिळकतीचे जे EMI आहे ते त्यानं पे वगैरे केले. तर अशी एक वेळ आली की तो लगेचच हिला आणि मुलाला सोडून, म्हणजे पूर्णपणे त्याग करून तो निघून गेला. त्यावेळेस एक गृहिणी जी आहे, जी कुठेही कमवत नाहीये, तिला आर्थिक कुठल्याही प्रकारचे सेव्हिंग्स तिच्या हातात नाहीयेत, त्यावेळेस एका मुलाला सांभाळणं, जे दैनंदिन खर्च आहेत ते बघणं आणि इतर लोकांवरती अवलंबून किती राहणार, ही खूप मोठे तिच्यासमोर प्रश्नचिन्ह होता. हा प्रश्नचिन्ह जेव्हा होता त्यावेळेस आणि होणारा मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करावी लागली. मॅडम, तो कुठे गेलेला होता हे काही माहिती नव्हतं. अशा वेळेस ही जी महिला होती, तुमची जी आशील होती, ती थेटपणे त्याच्या कार्यालयामध्ये जाऊन तिने हो 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 हे बऱ्याच वेळा झालं. म्हणजे एक कोणत्याही महिलेला असतं की बाबा लग्न तुटावं नाही, आता तो नक्की कुठे राहतोय हे काही माहिती नाही. तर त्यावेळेस एकच सोर्स असतो की मला माहिती आहे की माझा पती कोणत्या कार्यालयात आहे, तर तिथे जाणं किंवा प्रयत्न करणं की तो कन्व्हिन्स होतो का, याचा तिनं सुरुवातीला प्रयत्न करण्याचा तिनं एक छोटासा हे केला. पण त्याच्यानंतर त्याच्याकडनं असं आलं की ही तिथे येऊन तमाशा करते, असं करते तसं करते, असे वेगवेगळे अर्ज त्याने न्यायालयात दिले. पण वास्तविक त्याच वेळेस जे जे तिनं 498ची केस दाखल केलेली होती, तर त्याच्या तपासासाठी ज्या काही महिला अधिकारी होत्या, तर त्यांनी त्याबाबतची स्टेशन डायरी किंवा काय, तो ज्या पोलीस स्टेशनला कामाला आहे त्या संदर्भात तिला तिथे जायला सांगितलं होतं. म्हणजे ती तिथे भांडणं करायला किंवा काही कोणत्याही गोष्टीसाठी गेलेली नव्हती. आणि अगदी आपल्यालाही माहिती असेल, पोलीस आयुक्तालयातही एक महिलांसाठीचा मंच आहे आणि तिथेही पहिल्यांदी एक खिडकी योजनेत जेव्हा आपण तक्रारी अर्ज देतो, तर तिथेही ते पाहतात की दोन्ही पक्षकारांना एकत्र बसून अगदी संसार एकत्र होऊ शकतो का, याचा तिथं प्रयत्न केला जातो. हिचाही अर्ज किंवा हिचंही पोलीस खात्यात होते, त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही आपापसात जाऊन बोला, एकत्र हे करा. आणि हिला अगदी माहितीच नव्हतं की तो कुठे राहतोय आणि काय करतोय. त्याच्यामुळे एकच पर्याय होता की बाबा मला माहिती आहे माझे पती हे कार्यालयात येणार आहेत, पोलीस स्टेशनला येणार आहेत, तर त्यांना जावं, त्यांच्याशी संपर्क करावा आणि बघावं. तर त्यावेळेस ती एकटी पण गेलेली नव्हती, ती तिच्या मुलाला घेऊन गेली होती. पण जेव्हा त्यांनी न्यायालयात अर्ज दिला आणि कुठे आणखीन काहीतरी गोष्टी हिंसक मार्गाला जायला नको, त्याच्यानंतर तिनं तेही जाण्याचं बंद केलं. मॅडम, तुम्ही सांगितलं की सुरुवातीला पहिली पोटगीची रक्कम जी आहे ती देण्यात आलेली होती, त्यानंतर ती कंटिन्युअस दिलीच जात नव्हती. अशा वेळी पुढच्या म्हणजे पोलीस कर्मचाऱ्याकडून कोर्टामध्ये काही उत्तर वगैरे येत होतं का या संदर्भात? नाही, असं काही उत्तर आलेलं नव्हतं. जी ऑर्डर झालेली होती ती ऑर्डर आम्ही कंप्लाय करू, काही दिवसांनी देऊ किंवा आम्ही भरूच, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं. पण नवीन कायदा जो आहे त्या कायद्यानुसार मेहरबान न्यायालयात आम्ही अर्ज दिल्यानंतर सदरचा प्रकार घडला. आणि शक्यतो आपण ज्यावेळेस बघतो की अशा पद्धतीने जे कौटुंबिक हिंसाचार होत असतो त्यावेळेस पत्नीला एवढे सिरियसली घेत नाही, की घेतलं जात नाही की चालेल कोर्टामध्ये प्रकरण चालतंय, पुढं हे कंटिन्युअस पुढे चालेल, बरेच त्यासाठी वर्ष सुद्धा लागतात. परंतु तुम्ही अशी कोणती गोष्ट कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली की थेटपणे हा जो पोलीस कर्मचारी आहे त्याला थेटपणे जेलचीच हवा खावी लागली?
मेहरबान न्यायालयाकडे जेव्हा मी आपल्याला म्हटलं तसं मेहरबान सुप्रीम कोर्टानंही असं सांगितलेलं आहे की या दोन्ही नवरा बायकोंना हा प्लॅटफॉर्म मिळालाच नाही की ज्याला मीडिएशन म्हणतो आपण. तर हे मीडिएशन मेहरबान न्यायालयात जर का ते हजर झाले असते, ज्या जवळजवळ 12 तारखा होत्या, तर मेहरबान न्यायालयाने केलेल्या ऑर्डरमध्येही त्या कामीचं खूप व्यवस्थित सगळं मांडलं गेलेलं आहे की कित्येकदा त्यांना बोलावलं गेलं, पेमेंटला ते कसं डिनाय करतात आहेत, अमाऊंट ते कसे भरत नाही आहेत. कारण की कोणालाही जेव्हा नवरा आणि बायको आहेत आणि एखादं मूल आहे तर ही नैतिक जबाबदारी असते की ह्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे, तर त्यांना दैनंदिन खर्चासाठी हे पैसे लागणारच आहेत. जेव्हा मुलगा शिक्षणासाठी बाहेर जातोय, त्याच्या स्कूलबाबतचं आहे, जेव्हा पत्नी आहे ती सर्व्हाइव्ह करते, तिला खाणं पिणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची तरतूद काहीतरी करावी लागते. आणि जेव्हा की तुम्ही सरकारी कर्मचारी आहात तर तुम्हाला माहितीच असतं की हा कायदा आहे, किंवा एकत्र जर का तुम्ही राहताय तर तेव्हा तुम्हाला माहितीच असतं की घर चालवण्यासाठी काय लागतं. आता समहाऊ कोणत्याही रिझननं जर का तुम्ही एकमेकांपासून सेपरेट जाताय तर इट डझंट मीन की तुम्ही सेपरेट आहात म्हणून मी आता तिची काही जबाबदारीच उचलणार नाहीये. तर नैतिकली तुम्ही जरी काही अमाऊंट तिला पैसे जरी दिले असते तर बट ऑफ जस्ट ऑनरेबल कोर्टानं ऑर्डर पास करण्या अगोदर त्या गोष्टींचा पूर्णपणे विचार केला असता. जे मेहरबान न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाने जे आदेश केलेले आहेत त्यानुसार जे देयत्वाचं जे प्रतिज्ञापत्र आहे त्याचं फुलफिलमेंट देखील यांनी केलं नाही. म्हणजे जेव्हा आर्ग्युमेंट करतो आपण पोडगीचे त्यावेळी जे काही कागदपत्र रिस्पॉन्डंटना दाखल करावे लागतात तेही त्यांनी केलेले नव्हते. अगदी मेहरबान न्यायालयाने त्याच्यामुळे ॲडव्हर्स इन्फरन्सचा विचार करता सदरच्या मेंटेनन्सची ऑर्डर केलेली होती. म्हणजे ते कर्मचारी आहेत तर त्यांनी त्यांचं वेतन जे पत्र आहे ते लेटेस्टचं दाखल करणं किंवा काय करणं ह्या काही गोष्टी राहून गेलेल्या होत्या. मॅडम, आता पुढची भूमिका कशा पद्धतीची असणार आहे? आता जर त्यांनी जी पोडगीची रक्कम आहे ती भरलेली आहे, आता जी कारागृहामधून सुटका सुद्धा झालेली आहे, आता पुढची प्रोसेस कशी असणार आहे? तुमच्या अशिलाचं पुढचं म्हणणं काय? सर, आता वाईटातनं खूप चांगलं असं घडलेलं आहे की हे सगळं झाल्यानंतर नवरा आणि बायको बऱ्यापैकी जवळ आलेले आहेत, त्यांच्यात सुसंवादाला सुरुवात झालेली आहे. आणि जर का ते एकत्र आलेच तर बट ऑब्जेस म्हणजे न्यायालयात जाणं आणि तारखा चालवणं याच्याऐवजी एक कुटुंब सुखी होईल तर ते नक्कीच जास्त असेल. त्याच्यामुळे वेगळं कोणतंही हार्ड डिसिजन त्याच्यात नक्कीच घ्यायचं नाही आहे. कारण की फक्त इथे नवरा बायकोंचा प्रश्न नाही आहे, एका मुलाचाही आहे, त्याचं पुढचं भवितव्यही आहे. आणि त्यामुळे फक्त घटस्फोट होऊन कुठेतरी लग्न एंड व्हायला आणि नातं एंड होण्यापेक्षा ही सुखद सुरुवात आहे. तर ह्या लोकांनी परत मी तर म्हणेल मेहरबान न्यायालयात आल्यानंतर एखाद्या जज मीडिएटर साहेबांकडे बसावं, साहेबांशी ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस कराव्यात. जे मागं झालेल्या त्या गोष्टी परत नव्यानं समोर आणून न घेता दोघांनी एकमेकांसोबत फॅमिली टाईम स्पेंड करावा, कुठेतरी हॉलिडेला जावा आणि जी काही दुरावा झालेला आहे तो कमी करून परत पुन्हा आनंदाने एकत्र यावा आणि संसार करावा. अर्थात ह्या होत्या ॲडव्होकेट नीता भवर, जे सध्या पुण्यातल्या फॅमिली कोर्टामध्ये जे प्रकरण होतं की पोडगीची रक्कम न भरल्यामुळं एका पोलीस कर्मचाऱ्याला थेटपणे कारागृहाची हवा खावी लागली होती. त्यामुळे पोडगीची रक्कम जी आहे, जे न्यायालयानं आदेश दिल्याच्या नंतर ती भरणं हे गरजेचं असते, असं सुद्धा नीता भवर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सिंगसह राजरत्न चोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.